नमस्कार, लोकनेता मराठी न्यूज मध्ये स्वागत। प्रस्थापित ओबीसीचा माधव पॅटर्न आणि मराठा कुणबीकरण वादात खऱ्या ओबीसी विकास वंचित बलुतेदार विश्वकर्मा समाजाला न्याय कधी? ओबीसी आरक्षणाचे खरे हक्कदार असलेल्या विश्वकर्मा बलुतेदारांच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानावर लक्षवेधी आंदोलन। दिनांक 28 ऑक्टोबर मंगळवार रोजी आझाद मैदान मुंबई येथे लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील ओबीसी विश्वकर्मा बलुतेदार समाजाच्या आरक्षण व 40 वर्षापासून प्रलंबित मागण्यावर शासनाचे लक्ष वेधण्यात आले। मंडल आरक्षणाच्या अंमलबजावणीनंतर मागील 30 वर्षापासून ओबीसी आरक्षणातील मायक्रो ओबीसी बलुतेदारांच्या विश्वकर्मा समाज बलुतेदार घटकांपर्यंत आरक्षणाचे लाभ पोहोचले नाहीत। आजवरच्या कोणत्याही सरकारने आरक्षणाचे सर्वेक्षण व पुनर्रचना व कायदेशीर बाबींची अंमलबजावणी केली नसल्याने ओबीसी आरक्षणाचा लाभ हा संख्येने प्रबळ व राजकीय प्रस्थापित असलेल्या मोजक्याच जातींना झाला। मंडल आरक्षणाच्या निकषानुसार खरे हक्कदार असलेल्या पारंपरिक बलुतेदार घटनांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठीचे कोणतेही धोरण राज्यकर्त्यांनी अवलंबिले नाही। मराठा समाजाच्या आंदोलन व सरकारच्या धोरणामुळे सध्या राज्यात 2 कोटी मराठा समाज ओबीसी मध्ये दाखल झाला आहे। तर आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करण्यासाठी स्वयंघोषित ओबीसी नेत्यांमध्ये स्पर्धा रंगलेली आहे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो जातीय द्वेषाचा संघर्ष उभा केला गेला आहे, याचे सर्वाधिक परिणाम हे गावगाड्यातील बलुतेदार अल्पसंख्याक समाजावर होत आहेत। ओबीसींच्या नावावर होणाऱ्या सभेमध्ये केवळ दारिद्र्य दाखवण्यासाठी सुतार, लोहार, न्हावी, कुंभार, धोबी या लहान सहान जातीचे नाव घेतल्या जात असले तरीही स्वतःला ओबीसीचे नेते म्हणून घेणाऱ्या व प्रत्येक सरकारमध्ये सहभागी असलेल्या राजकारण्यांनी बलुतेदारांच्या आर्थिक महामंडळ, शैक्षणिक सवलती व सामाजिक न्यायासाठी कोणतीही भूमिका घेतलेली नाही। तर ओबीसी आरक्षणाचे खरे हक्कदार असलेल्या विश्वकर्मा समाज बलुतेदारांना गृहीतच धरले जात आहे। प्रमुख मागण्या महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र मागासवर्ग कायदा 2005 नुसार ओबीसी 27% आतच 5%चा वेगळा उपवर्ग तयार करून विश्वकर्मा बलुतेदारांना हक्काचे आरक्षण करण्यात यावे। विश्वकर्मा बलुतेदारांच्या व्यावसायिक व कौशल्य विकासासाठी सारथी महाज्योती प्रमाणे विश्वकर्मा कौशल्य विकास व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावी। ओबीसी विभागांतर्गत विश्वकर्मा बलुतेदारांसाठीच्या उपकंपनी आर्थिक विकास महामंडळाचे संचालक पदी प्रतिनिधित्व व 200 कोटी रुपयाचा आर्थिक निधी देण्यात यावा। असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियमानुसार पारंपरिक कारागिरांसाठी विश्वकर्मा असंघटित कामगार मंडळ स्थापन करण्यात यावे। राजकीय प्रतिनिधित्व नसलेल्या व अल्पसंख्याक असलेल्या बलुतेदार समाजासाठी विधान परिषदेत प्रतिनिधित्व द्यावे। लक्षवेधी मुद्दे महाराष्ट्र शासनाच्या अखेरीत्या असलेल्या आणि कायदेशीर निकषातील मागण्यावर शासनाने तात्काळ निर्णय घेतला नाही तर जानेवारी मध्ये आझाद मैदानावर हजारो सुतार, लोहार, कुंभार, न्हावी कारागिरांचे बलुतेदारांच्या पारंपरिक व्यवसायासह पाल ठोकून बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असे मत विश्वकर्मा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पांचाळ यांनी मांडले। प्रस्थापित ओबीसी नेते केवळ मेळाव्यातून गरिबी दाखवण्यासाठीच सुतार, लोहार, न्हावी, कुंभार अशा जातीचा वापर करतात, पण आजपर्यंत कधीही बलुतेदारांचे प्रतिनिधित्व देत नाहीत। विश्वकर्मा बलुतेदारांच्या सामाजिक न्याय लढ्याला सकल मराठा समाजाचा पाठिंबा असेल, असे मत आंदोलनाला भेट देऊन मराठा आंदोलनाचे नेते योगेश केदार यांनी समर्थन दिले। ओबीसींना धक्का लावल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही। सरकार व स्वयंघोषित ओबीसी नेते हे समाजाची दिशाभूल करत आहेत। ओबीसी आरक्षणाचे वर्गीकरण करून आरक्षणाची पुनर्स्थापना केल्याशिवाय खऱ्या ओबीसीतील मागास वंचित घटकांना न्याय मिळणार नाही। विश्वकर्मा बलुतेदारांच्या सामाजिक आंदोलनासाठी आमचे समर्थन असेल, असे मत माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले। पार्टी आणि सत्ताधारी जातीने करायचं असते, परंतु आज महाराष्ट्रामध्ये जे सत्ताधारी जात आहे सो कॉल्ड तेच आरक्षण मागून राहिलेले आहे आणि ते आरक्षण अशा लोकांचं मागून राहिलेलं आहे की ज्यांना आरक्षणामध्ये कुठलाही वाटा मिळाला नाही। आज जर आपण बलुतेदारांचं जर विचित्र परिस्थिती बघितली तर भटक्यापेक्षाही वाईट परिस्थिती बलुतेदारांची आहे। महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये, काही सेक्टरमध्ये
भटक्या विमुक्तांना थोडाफार न्याय मिळाला, परंतु हा जो बलुतेदार समाज आहे यांना ओबीसीत टाकून त्याच्यासोबत जे दमंग असणारे आहे, जे संख्येने जास्त असणारे लोक आहेत, त्यांनी या सर्व आरक्षणाचा फायदा घेतला आणि खऱ्या अर्थानं बलुतेदाराला कुठलाही फायदा आजच्या स्थितीमध्ये मिळालेला नाही. कालही मिळाला नाही, आजही मिळाला नाही आणि कदाचित उद्याही मिळणार नाही. आणि म्हणून शासनाचं एक कर्तव्य आहे की या छोट्या जाती आहे, वंचित जाती आहे, त्याचा आवाज शासनापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांच्याकडे मेजॉरिटी नाही, मोठी संख्या नाही, अशा दबलेल्या कुचलेल्या जातींना प्रोटेक्शन करणे, त्यांचे जे हक्क आहे ते अबाधित राखणे हे शासनाची मुख्य भूमिका असायला पाहिजे. आणि म्हणून मी जे आज शासन जात आहे, जे सत्तेमध्ये आहे, त्यांना विनंती करतो की या जातीकडे लक्ष द्या. कारण नेहमी आपण सध्याचं जे शासन आहे, जे भाजप गव्हर्नमेंट आहे, ते आमचा DNA ओबीसीचं असं म्हणतात आहे. या सर्व बलुतेदारांनी एका आपल्या DNA असणाऱ्या पक्षाला भरघोस मतदान केलेलं आहे, परंतु हा जो एक 7-8%, 10% असणारा समाज आहे, तर आजही आरक्षणापासून वंचित आहे आणि तो घाबरलेला आहे, भीतीयुक्त आहे. कारण याच्यामध्ये अशा लोकांनी प्रवेश केलेला आहे या आरक्षणाच्या ताटामध्ये की तो त्याच्याशी लढू शकत नाही, त्याच्याकडे तो आवाज नाही आहे. आणि म्हणून शासनाने यांचे हक्क प्रोटेक्ट करणं हे अत्यंत आवश्यक आहे. शासनाला आमची विनंती आहे, मागणी आहे की या सर्व समाजाकडे बघा आणि आम्हाला एक स्वतंत्र या कंपार्टमेंटमधलं एक स्वतंत्र आरक्षण द्या, जेणेकरून आमचा जो काही संघर्ष आहे त्या लोकांसमोर होणार नाही. आम्हाला आमच्याच लोकसंख्येप्रमाणे जे काही आरक्षण आहे त्याचं एक कंपार्टमेंट करून 6% असेल, 5% असेल, त्या संख्येमध्ये स्वतंत्र असं जसं NTला दिलेलं आहे, विजेला दिलेलं आहे, तसंच या बलुतेदाराचं एक स्वतंत्र आरक्षण या ओबीसीच्या कप्प्यामध्ये करणं आवश्यक आहे. अन्यथा हा समाजाची पुन्हा दुर्दशा अत्यंत वाईट होण्याच्या मार्गावर आहे. हे संपूर्ण संपवण्याकरता आज हा पूर्ण सुधार समाज असेल, लोहार समाज असेल, संपूर्ण बलुतेदार समाज इथे या मागणीसाठी आलेला आहे. या मागणीचा निश्चितच शासन विचार करेल अशी आम्हाला खात्री आहे. जय विश्वकर्मा, जय ओबीसी. जय विश्वकर्मा, जय ओबीसी, विश्वकर्मा समाज एकजुटीचा, विश्वकर्मा समाज एकजुटीचा.